सरकार आपलं यायचं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं सर्व शेतकऱ्यांचं बिल माफ करा आणि त्यावेळेस माननीय विलासराव देशमुख यांनी बाळासाहेबांची हीच घेऊन त्यांनी आणि शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं आपलंच घेतलं त्यांनी सगळं म्हणून जेव्हापासून आम्ही पाहतो बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य ठाकरे साहेब असतील आमचे चंद्रकांत खैरे असतील अंबादास दानवे असतील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावर काही आघात झाला अतिवृष्टी झाली दुष्काळ झाला काही संकट आलं तर शेतकऱ्याच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहिले म्हणून आज शेतकरी उद्धव साहेब तुम्हाला सांगू इच्छितो सर्व महाराष्ट्रातील शेतकरी महाराष्ट्रातील शेतकरी तुमच्याकडे एक आशाने पाहत आहे आणि तुम्ही केव्हाही शेतकऱ्याला हात मारा तुमच्या मागे आमचा शेतकरी खंबीरपणे उभा आहे मागच्या वेळेस साहेब मोदी साहेबांनी काय केलं कांद्याला निर्यात बंदी केली आणि 40% कर लावला कांद्याला निर्यात बंदीवर हे असा एवढा जुलाम इंग्रजांना बी केला नाही रजाकारच्या निजामानं बी केलं नाही एवढं हे युती सरकार मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर अन्याय करत आहे कांदा बाहेर जायचं तर 40% रक्कम पहिली भरा तर कांदा तुमचा बाहेरच्या देशात जाईल साहेब निर्यात बंदी केल्यामुळे माझ्या शेतकऱ्याचा कांदा 1000 रुपये क्विंटल चालला त्याला खर्च 2000 रुपये 3000 रुपये येतो शेतकऱ्याचा कांदा 1000 रुपये क्विंटल चालला शेतकऱ्याची सोयाबीन 400 रुपये क्विंटल चालला